नमस्कार. मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. प्रत्येक केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता एकच उत्सुकता आहे, 8वा वेतन आयोगाचा अंतिम अहवाल कधी येणार आणि सरकार त्याला अंतिम मंजुरी कधी देणार. आपल्या या प्रश्नांचं उत्तर आणि महागाई भत्ता वाढ याबाबतची ताजी अपडेट आजच्या व्हिडिओत आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पुढील अपडेट माहिती सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाबाबत अधिकृत माहिती दिली आहे. अहवाल सादर करायला आयोगाला आता 3 मे 2027 पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. म्हणजे 3 मे 2027 पर्यंत आयोग आपला अहवाल सरकारला देईल. त्यानंतर सरकार या अहवालाची तपासणी करेल आणि कॅबिनेटच्या मंजुरीची प्रक्रिया त्यानंतर सुरू होईल. यासाठी अर्थात आणखी काही महिन्याचा काळ जाऊ शकतो. त्यामुळे 2027च्या दुसऱ्या सहामाहीत 8व्या वेतन आयोगाला अंतिम मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. पण कर्मचाऱ्यांना काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण वेतनवाढ 1 जानेवारी 2026 पासूनच आपल्याला लागू होणार आहे. म्हणजे मंजुरी उशिरा मिळाली तरी मागील काळाची थकबाकी आपल्या सर्वांना मिळू शकते. आता पाहूया 8व्या वेतन आयोगाचे सध्याचं कामकाज कुठपर्यंत आलं आहे. आयोगाचं काम सध्या वेगाने सुरू आहे. सर्व विभागांकडून माहिती मागवण्यात आली होती. ही सर्व माहिती देण्यासाठी विभागांना 31 जुलै 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता संपली आहे. आयोग या माहितीचे विश्लेषण बारीकपणे करत आहे. त्याचबरोबर कर्मचारी संघटनांसोबतही बैठका सुरू आहेत. जुलैमध्ये कोलकात्यात पहिली बैठक झाली. आता 7 आणि 10 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोगाची होत आहे. या बैठकीत कर्मचारी संघटना आपल्या मागण्या मांडतील. यानंतर आयोग सप्टेंबरमध्ये चेन्नई, पुडुचेरी आणि चंदीगडचा दौरा करणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे, सरकारने संसदेत नेमकं काय सांगितलं. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात 8व्या वेतन आयोगाची स्थिती अत्यंत स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. त्यामुळे 3 मे 2027 ही अहवाल सादर करण्यासाठी अंतिम मुदत असणार आहे. आता दुसरी महत्त्वाची बातमी, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजे DA मध्ये देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जून 2026चे ग्राहक किंमत निर्देशांकाचे आकडे समोर आले आहेत. या आकडेवारीनुसार DA आता 60% 63% होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ही वाढ अर्थात 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना आणखी एक दिलासा त्यामुळे मिळाला आहे. आता पाहूया 8वा वेतन आयोग आणि 7व्या वेतन आयोगापेक्षा कसा वेगळा असू शकतो. यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे कुटुंबाचा निकष. 7व्या वेतन आयोगात 3 सदस्यांचं कुटुंब गृहीत धरण्यात आलं होतं. आता 5 सदस्यांचं कुटुंब गृहीत धरावं अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. पती, पत्नी, 2 मुलं आणि आई वडील असा निकष या मागणीमध्ये करण्यात आला आहे. ही मागणी मंजूर झाली तर किमान मूळ पगार अपेक्षेपेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा फिटमेंट फॅक्टर. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. आता कर्मचारी संघटना 3.68 ते 3.63 फॅक्टरची मागणी करत आहे. अर्थात हा फॅक्टर किती राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण तो 3 पेक्षा जास्त राहणार नाही असं अर्थतज्ज्ञ सांगू लागले. तिसरा महत्त्वाचा मुद्दा पेन्शनधारकांसाठी आहे. ज्येष्ठ पेन्शनधारकांसाठीही मोठी मागणी संघटनांनी केली आहे. 70 वर्षानंतर अतिरिक्त पेन्शन वाढ मिळावी अशी ही मागणी आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय अजून झालेला नाही. तर मित्रांनो, संसदेत सरकारने दिलेलं उत्तर आणि आयोगाच्या सुरू असलेल्या बैठका
यावरून 8व्या वेतन आयोगाचं काम सध्या वेगाने सुरू असल्याचं तर दिसत आहे. आता सर्वांचं लक्ष असणार आहे ते अंतिम अहवालाकडे. सरकार किंवा आयोगाकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी जेव्हा केव्हा ही माहिती समोर येईल ती प्रत्येक अपडेट या चॅनलवर आपल्यासोबत शेअर करण्यात येईल. आता तुम्ही सांगा, 5 सदस्यांच्या कुटुंबाचा निकष सरकारने मान्य करायला हवा का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही माहिती इतर कर्मचाऱ्यांपर्यंतही शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.